पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडे। गिरीश, काय सांगाल, सध्याचं त्या ठिकाणचं वातावरण कसं आहे? एकूणच आतापर्यंत सगळ्या नेत्यांनी सभा घेतला, कसा परिणाम याचा असणार आहे हे आज कळणार आहे, मात्र सध्या मतदारसंघामध्ये कसं वातावरण आहे काय सांगाल? मी आता वरळी विधानसभा मतदारसंघात आहे। आज मतमोजणी होते आणि या ठिकाणी आपण बघतोय मतमोजणी केंद्रावर आहे। या ठिकाणी सर्व निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात आहे। कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात आहे। आपण जर पाहिलं तर सकाळी 8 वाजल्यापासून खरं तर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला बॅलेट पेपर ची मतमोजणी सुरू होईल आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी निवडणूक आयोगाचे अधिकारी कर्मचारी आहेत ते सर्वच या ठिकाणी आपल्याला पाहतो पोहोचलेले आहेत। आणि सद्यस्थिती आपण बघितलं तर वरळीमध्ये तिरंगी लढत आहे। ठाकरे गटाकडून स्वतः आदित्य ठाकरे आहेत, मनसेकडून संदीप देशपांडे, तर मिलिंद देऊर आहे शिंदे गटाकडून आहे। तिरंगी अशी लढत आहे आणि त्यामुळे एक महत्त्वाची अशी लढत आहे। हाय व्होल्टेज ड्रामा म्हटलं जातोय आणि कारण आदित्य ठाकरे यांच्या विरोधात मनसे आणि महायुती असं असल्या कारणाने आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा विजयाचा गुलाल उधळणार का हे याकडे साऱ्यांचं लक्ष आहे। आणि या सध्या आपण बघतोय की सर्व पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। निवडणूक आयोगाचे अधिकारी असतील, कर्मचारी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। 8 वाजता खरं तर मतदान मोजणी आहे त्याला सुरुवात होणार आहे आणि त्याआधीच या ठिकाणी सर्व बॅलेट पेपरचे जे पेटी आहे, मतपेटी आहेत त्या सगळ्या पोहोचलेल्या आहेत आणि 8 वाजता सुरुवात होईल। तिन्ही पक्षाचे जे या ठिकाणी उमेदवार रिंगणात आहेत त्यांचे जे काही कर्मचारी असतील, त्यांचे जे काही पदाधिकारी असतील ते देखील थोड्या वेळात या ठिकाणी पोहोचतील आणि 8 वाजल्यापासून या ठिकाणी ही मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल। त्याआधी आपण बघतो की पोलीस प्रशासन आहे ते सर्व या ठिकाणी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहे। सर्व काही व्यवस्थित आहे की नाही, सर्व परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही या सगळ्याचा आढावा या ठिकाणी घेतला जातो आहे। आणि त्यामुळे हा एक महत्त्वाची अशी मतदारसंघ आहे, त्यामुळे कुठेही मतमोजणीला गालबोट लागणार नाही यासाठीची खबरदारी म्हणून पोलीस आहेत ते देखील सतर्क आहेत। या ठिकाणी सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी आपण बघतोय की सर्वच माहिती आहे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून घेताना पाहायला मिळतात। त्यांना योग्य ते निर्देश आहेत, सूचना आहेत ते या ठिकाणी पोलीस प्रशासन, जे निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतील किंवा इतर जे कर्मचारी आहेत या ठिकाणी या सगळ्यांना ते त्या ठिकाणी बघतोय की सूचना देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अच्छा, तर आपण आताच पाहिलं की वरळीमध्ये मतदारसंघात नेमकं कसं वातावरण आहे।